तर विधान भवनामध्ये ही हाणामारी झालेली आहे। नितीन देशमुख हे आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत। पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना इथे मारहाण केली। अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये आमदार महत्त्वपूर्ण असतो। अध्यक्ष महोदय, काही लोक बाहेरून येऊन जे आमदार नाही कोणी नाही कार्यकर्ते समजा, त्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेशनमध्ये आपल्या विधिमंडळामध्ये असणाऱ्या एका आमदारावर म्हणजे नितीन देशमुख जे आपले आमदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी हातापाई झाली, त्यांना तिथं मारलं। अध्यक्ष महोदय, कुणी का पलीकडचे लोक असो, कुठलाही आमदार असो, आमदाराला प्रोटेक्शन करणं ही आपली जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे याच्यामध्ये आपण लक्ष घाला, नितीन देशमुखांना कुणी मारलं, कुणी हातापाई तिथं केले अध्यक्ष महोदय, याचा त्या ठिकाणी आजच्या आज त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करणं अध्यक्ष महोदय महत्त्वाचं आहे। केलेला आहे। आज आव्हाडांनी आपल्याला धमकी आल्याचं म्हटलं आणि त्यानंतर विधान भवनाच्या या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना या ठिकाणी मारहाण केली आहे। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाहीयेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्यात, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत। मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे।